दहशतवादी हल्ल्याचा सडेतोड बदला घेतला पाहिजे आणि दहशतवाद्यांना त्यांची जागा दाखवली पाहिजे असं विधान उपमुख्यमंत्री अजित पवारांनी देखील केलं। उपमुख्यमंत्री अजित पवार आज पुणे दौऱ्यावरती आहेत। हिंदहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना अंतर्गत नवीन 20 रुग्णालयांचं अजितदादांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आलं। यावेळी जम्मू काश्मीरमध्ये मृत्युमुखी पडलेल्या सर्वांना त्यांनी श्रद्धांजली अर्पण केली। तर पंतप्रधानांनी काही निर्णय घेतले तशा गोष्टी होता कामा नये, त्यांच्या डोक्यामधनं हे सगळं आलं। त्यांना आपली भारतीय सेना सोडणार नाही याचा मला विश्वास आहे असं देखील अजित पवार म्हणाले। आजही संपूर्ण भारत यामध्ये अक्षरशः असा ह्याचा बदला घेतला पाहिजे, ह्यांना त्यांची जागा दाखवली पाहिजे। देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी यामध्ये काही महत्त्वाचे निर्णय घेतले, त्याच्यामध्ये पण पाण्याच्या संदर्भातले असतील, इतर गोष्टी असतील आणि त्यांच्याशी सगळे संबंध तोडून टाकले। ज्याच्या डोक्यातनं ही गोष्ट पुढे आलेली आहे त्या सगळ्यांना पूर्णपणे संपवण्याचं काम आपली भारतीय सेना करेल याबद्दल माझ्या मनामध्ये तीळमात्र शंका नाही। तर पहलगाममधल्या हल्ल्यावरून जितेंद्र आव्हाड यांनी देखील केंद्र सरकारवरती हल्लाबोल केलाय। बघूयात ते काय म्हणाले। एकही मिलिटरीचा माणूस किंवा काश्मीर पोलिसांचा माणूस नव्हता। तुम्ही काय मुंबईच्या चौपाटीवर फिरत नाही ना, तुम्ही काश्मीरमध्ये आहात आणि काश्मीर हे अतिसंवेदनशील आहे हे काही दुसऱ्या कोणी तुम्हाला समजून सांगायला नको। मग सरकारची जबाबदारी आहे की नाही? सुरक्षा व्यवस्था अनंतनाग असो, पहलगाम असो, हे सगळे ज्याथे जिथे भारतीय लोक जातात, परदेशातले नागरिक जातात, यांची सुरक्षा व्यवस्था बघणं हे काम तिथे केंद्र सरकारचं। ब्रेक नंतर स्वागत। बीडच्या आष्टीमधून एक ब्रेकिंग न्यूज समोर येते। बीडच्या आष्टी गावात किरकोळ वादातून 2 गट भिडलेत। तुफान दगडफेक आणि हाणामारी झाल्याची प्राथमिक माहिती आहे। यात काही जण गंभीर झाल्याची माहिती समोर येते। तर खडकत गावामध्ये चौकामध्ये लावलेल्या झेंड्यावरून काल हा वाद पेटला। आज देखील त्याचेच पडसाद पाहायला मिळालेत। तर घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करतात। या संदर्भातील अधिक माहिती घेऊयात आपले प्रतिनिधी सुरेश जाधव यांच्याकडून। सुरेश, बीडच्या आष्टीमधून आणखी एक घटना समोर येते, काय अधिकची माहिती? बीडच्या खडकत गावामध्ये जो मुख्य रस्ता आहे त्या रस्त्यामध्ये एक झेंडा लावण्यावरून हा वाद सुरुवातीला काल पेटला होता। त्यानंतर तहसीलदार यांनी तो झेंडा काढून टाकण्याचे आदेश दिले। मात्र झेंडा काढल्यानंतर काल देखील झेंडा काढत असताना दगडफेकीची घटना घडली होती। आज पुन्हा तशाच पद्धतीनं तिथला जो 2 समाज आहे ते आक्रमक झाल्याने एकमेकांच्या विरोधात दगडफेक केली। यामध्ये काही जण जखमी देखील झाले आहेत, काही जणांच्या डोक्याला देखील खूप मोठ्या प्रमाणात मार लागलेला आहे। आता तिथं अपर पोलीस अधीक्षक सचिन पानकर यासह जी पोलिसांचे वरिष्ठ अधिकारी आहेत ते देखील त्या ठिकाणी पोहोचले आहेत। परिस्थितीवरती नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला जातो। मात्र संवेदनशील परिस्थिती त्या गावामध्ये आहे। किरकोळ वादामधून हा सगळा प्रकार घडलेला आहे। दगडफेकीची तुफान दगडफेकीची देखील घटना घडल्या आहेत आणि आज सकाळी देखील त्याच पद्धतीची दगडफेकीची घटना घडल्याचं देखील सांगितलं जातं। मात्र आता पोलीस प्रशासन पोहोचल्यानंतर दोन्ही समाजाला शांतता कमिटीची बैठक देखील घेण्याच्या अनुषंगाने प्रयत्न केला जातोय। मात्र हा जो वाद आहे हा झेंड्याच्या लावण्यावरून सुरुवातीला झाल्याची देखील माहिती आहे। या प्रकरणात गुन्हे दाखल करण्याची देखील प्रक्रिया सुरू आहे। अद्यापपर्यंत पोलीस प्रशासनाने किती जणांच्या विरोधात गुन्हा दाखल केला याची काही माहिती समोर मिळू शकली नाही। मात्र ही गंभीर घटना आहे, या संदर्भात आता पोलिसांनी याची दखल घेतली। नक्कीच। तर बीड मधील खडकत गावामध्ये झेंड्या लावला या वादावरून तिथे दगडफेक झाल्याची घटना समोर आली आहे। धन्यवाद सुरेश, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।